एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। त्र्यंबकेश्वर येथे 20 सप्टेंबर 2025 रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या 3 पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने भीषण हल्ला केला। जी24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर दगडफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले हे लोकशाहीला काळिमा फासणारी व चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब असल्याचं मत पत्रकार संघटनांनी व्यक्त केलं। समाजातील वास्तव समस्यांना वाचा फोडण्यासाठी पत्रकार अहोरात्र परिश्रम घेत असताना त्यांच्यावर हल्ले होणं निंदनीय व असह्य बाब आहे। या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज श्रीगोंदा तालुका व्हॉइस ऑफ मीडियातर्फे निवेदन सादर करण्यात आलं। व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तसेच प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं। यावेळी श्रीगोंदा व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शनिवारी जो पत्रकारांवर हल्ला झाला त्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी आणि जे हल्लेखोर होते यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी आज व्हॉइस ऑफ मीडिया श्रीगोंदा तालुका संघटनेच्या वतीने श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। त्या माझ्या माध्यमातून या ठिकाणी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। अशा ज्या घटना घडतात त्या नक्कीच निंदनीय आहेत, कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून अनेक इतर जे काही घटक असतील यावर तो प्रकाश टाकण्याचं काम करत असतो। अशा पद्धतीने पत्रकारांना मारहाण होणं ही काही आजची घटना नसून याआधी देखील अनेक घटना झालेल्या आहेत। या बाबतीत माहिती मिळाल्यानुसार त्या जे मारहाण करणारे हे होते नागरिक होते त्यांच्यावर देखील शासनाने कठोर कारवाई केलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र नुसता गुन्हा दाखल होऊन या बाबतीचा इथं न थांबता शासनाने या कारवाई करून यापुढे अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। पत्रकारांसाठी जो संरक्षणचा कायदा आहे त्याचा देखील या ठिकाणी वापर झाला पाहिजे। आज श्रीगोंदा पोलीस स्टेशनला जे निवेदन सादर केलं आहे त्यामध्ये दत्ताजी जगताप असतील, गणेश कांबळे, श्रीरंग साळवे, मुस्ताक पठाण, राजू शेख, विजयजी उंडे आणि दादासाहेब सोनवणे यांनी उपस्थिती दर्शवत आज निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे। त्याप्रमाणे संदीप काळे जे आपले संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनिल म्हस्के प्रदेशाध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हे निवेदन या ठिकाणी पोलिसांना सादर केलेलं आहे। आम्ही श्रीगोंदा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।